जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. या भूमाफियांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. या भूमाफियांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामधील गिरगावमध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. थेट छत्रपती घराण्याच्या मालकीची 104 एकर जमीन परस्पर विकण्याचा डाव काही भूमाफियांनी आखल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. शाहू महाराज आम्हाला मॅनेज आहेत असं सांगून कुळांची दिशाभूल करणाऱ्या लबाडांविरोधात आता शेतकरी आक्रमक झालेत. राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनीवर आज गदा आली आहे. गिरगावमधील 104 एकर जमिनीपैकी 52 एकर जमीन ट्रस्टला देण्यात आली होती, तर 52 एकर जमीन कसत असलेल्या कुळांना बहाल केली गेली. मात्र गेल्या 3 ते 4 पिढ्यांपासून ही जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की काही लबाड व्यक्तींनी सर्व कुळांची नावे न लावता मक्तेदार पद्धतीनं स्वतःची नावे लावून घेतली. आता कुळातल्या इतर हिस्सेदारांना अंधारात ठेवून ही कोट्यावधींची जमीन विकण्याचा घाट घातला जात आहे. तसे फलक देखील या जमिनीत लावले गेले. बसण्यासाठी आज प्रत्येक वाटेकऱ्यान इथनं मागं ही आता आमची 3री पिढी आहे. आमच्या चुलत्याने आजाने बैलगाडी नेऊन गवतं राजांना तिथं घातलीत, कर स्वरूपात, काही पावती स्वरूपात देखील असेल. आज काही भूमाफिया, काही गुन्हेगारांच्या टोळींना, काही एजंटांना आणि काही लबाडांना सोबत घेऊन एक 4 चौघांना जिने कागदोपत्री खेळ केला आणि बाकी या 40-50 वाटेकऱ्यांना फसवून जी खरेदी विक्रीचा जो प्रकार चालला आहे तो या सगळ्या जिने आतापर्यंत जी राबलीत, त्या रानात जिने गवतं कापलीत त्यांच्यावर अन्याय आहे. ज्यांनी कधी या रानात पाय देखील टाकला नाही ते आज याची विक्री करतायत. हे प्रत्येक वाटेकऱ्यावर आणि प्रत्येक इथं राबलेल्या माणसावर अन्याय आहे. आता या रानाच्या जीवावर प्रत्येकानं 5-10 जनावरं, कोणी 20-25 जनावरं पाळल्यात. तर छत्रपती शाहू महाराजांनी देखील या सगळ्या वाटेकऱ्यांना आम्हाला न्याय दिला पाहिजे की महाराज हे जनावर आता आम्ही विकू काय. तुम्ही जी आम्हाला कसाई दिलेली जमीन काही भूमाफिया, काही लबाड लोक जर विकत घेत असतील, काही जण विकत असतील, तर ह्या अन्यायाबद्दल आम्हाला दाद देणार कोण. तर प्रशासनातलं काही अधिकारी इतक्या लोकांच्या हरकती असताना तो दस्त होतोय कसा, तो का झाला, तो कुणी केला, याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे. शाहू महाराजांनी आम्हाला याच्याबद्दल न्याय द्यायला पाहिजे. ही सगळ्या वाटेकऱ्यांच्या वतीनं आमची एक विनंती आहे. प्रशासनाला देखील आमची एक विनंती आहे की या सगळ्यांना न्याय द्यावा. हे तत्परपणे तातडीने ही नाही वगैरेंची जी नावं आहेत ती मूळ कागदावर आणून ज्याचं त्याचं जे वाटा पाहिजे ज्याचं त्याला द्यावं. ह्या जमिनी विकण्याची कोणाची ही इच्छा नाही आहे. हे एक मतान सगळेजण आहेत आम्हाला आमच्या जमिनी कसायच्याच आहेत, विकायच्याच नाही आहेत. मग काही जर मोठी लोक येऊन या जमिनी जर बळकावत असतील तर हा अन्याय आहे. शाहू महाराजांनी देखील याचा विचार करावा. त्यांनीच आम्हाला सांगावं ह्या जमिनीच्या जीवावर तुमच्या छत्रपती घराण्याच्या जेव्हा आम्ही जनावरं सांभाळल्यात ती सांभाळूया काय विकूया, की जमिनी विकायच्याच सगळ्या. आणि काही धनदांडगे पैशाच्या बळावर यांच्यावर अन्याय करणार का आणि आम्हाला छत्रपती घराणं न्याय देणार का, याच्या अपेक्षेत आम्ही सगळे आहे. जय तरी 2008ला जी आम्हाला राजाने जमीन दिली ती स्वतः वाड्यावरती बोलवून आम्हाला सगळ्यांना सूचना दिली होती की यामधली निम्मी जी जमीन जी आहे ते माझी असणारे जे काय कुळे असतील त्या कुळ्यांच्या नावे मी देत आहे. परंतु कर्मधर्मसंयोगानं आम्हाला सर्वांना अंधारात ठेवून आमचा असणारा जो मक्तेदार आहे त्या मक्तेदारांचे काही असणारे वारस त्यांनाही अंधारात ठेवलं, आम्हालाही अंधारात ठेवलं. आणि 32 गं त्यांनी बनवून घेतला. तो 32 गं बनवत असताना त्यांनी सांगितलं की 1957च्या कुळ कायद्यानं आम्ही हे कुळ दाखल करत आहोत. आम्ही त्याचे 7 बारे काढून पाहिले असता तर 1957ला ते तो कुळच सांगत नाही की 1957ला बाबा हे कुळ आहे त्या आधारे आम्ही हा 32 कुळ कायदा करत आहे. पण तिथं कुळच नसताना यांनी कशा पद्धतीने केलं आम्हाला अंधारात ठेवून हे आम्हाला माहिती नाही. त्याची रितसरित्या आम्ही कायदेशीररित्या त्याची चौकशी करायला लागलेलो आहे. तरी इथून पुढे कुठल्याही मी खरेदी घेतलेली आहे, मी असं केलेलं आहे, मी तसं केलेलं आहे, तरी कुठल्याही व्यक्तीनं सर्वांची संमती घेतल्याशिवाय किंवा सर्वांना विचारात आणल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा ह्या हद्दीमध्ये बोर्ड लावू नये किंवा त्यांनी अतिक्रमण करू नये. कारण याच्यावरती जवळजवळ 40 ते 42 वहिवाटदारांची वहिवाट आहे. त्यांची चौकशी केल्याशिवाय त्यांनी कुठल्याही प्रकारची बोर्ड लावण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर रितसरित्या कायदेशीररित्या त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. धन्यवाद. धक्कादायक बाब म्हणजे
हा गैरव्यवहार करणाऱ्या टोळीने शेतकऱ्यांमध्ये असा समज पसरवला आहे की छत्रपती शाहू महाराज आम्हाला मॅनेज आहेत. या विधानामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी थेट छत्रपती घराण्याकडेच न्यायाची अपेक्षा केली. महाराज, हा प्रकार सत्य आहे की असत्य हे तुम्ही स्पष्ट करा, आम्हाला न्याय द्या, अशी आर्तसाद या शेतकऱ्यांनी घातली आहे. आता प्रश्न आहे की छत्रपतींच्या नावाचा गैरवापर करून शेतकऱ्यांना लुबाडणारे हे महाभाग नेमके कोण आहेत आणि या जमिनीच्या व्यवहारात प्रशासन कोणाची पाठराखण करणार? तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.